विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा वेद ब्रह्म अमंगळ। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। विठ्ठल विठ्ठल मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमनङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं। महायोगपीठे तडे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांजे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरणा श्री गुरुंजे ते नमस्कारोनी आता। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य देहू निवासी वैराग्याचे शिरोमणी तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय साधूचा, संतांचा, वैष्णवांचा आपल्याला परिचय करून देतात। वैष्णव कुणाला म्हणावं, वैष्णवांची लक्षणं काय तुकोबराय आपल्याला सांगतात। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, म्हणजे ज्यांना हे संपूर्ण जगत विष्णू रूपानं, देव रूपानं, ब्रह्म रूपानं अनुभवाला येतं त्यांना वैष्णव म्हणावं, त्यांना साधू म्हणावं, त्यांना संत म्हणावं। ज्यांच्या दृष्टीमध्ये भेद आणि अभेद, भ्रम आहे, अमंगळ आहे, म्हणजे त्यांना वैष्णव म्हणावं, त्यांना साधू म्हणावं। पुढे तुकोबराय उपदेश सुद्धा करतात। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, हे भगवंताच्या भक्तांनो ऐका आणि काय करा, कराल ते हित सत्य करा, सत्यहित करा। सत्यहित भगवंताची प्राप्ती आहे, भगवत प्राप्ती रूप सत्यहित साधा। परमार्थाची वाटचाल करत असताना काही सूक्ष्म साधना, सूक्ष्म नियम तुकोबराय सांगतात। कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, म्हणजे आपल्याकडून कोण्याही जीवाचा मत्सर घडू नये, कोणाचा द्वेष निंदा घडू नये। म्हणजे कुणाचा मत्सर जर घडला तर त्या भगवंताचा मत्सर केल्याप्रमाणे वर्म सर्वेश्वर पूजनाचे, त्या सर्वेश्वर परमात्म्याच्या पूजनाचं वर्म आहे की आपल्याकडून कोण्या जीवाचा मत्सर घडू नये। आणि जर का कुणाचा मत्सर घडला, तुकोबराय उदाहरण देऊन सांगतात। तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे। म्हणजे जसं शरीर आहे, शरीराला वेगवेगळ्या प्रकारची अवयव आहेत, कोण्याही अवयवाला होणार सुख किंवा दुःख त्याचा परिणाम जसा जीवावर होतो, तसं कोण्याही जीवाचा मत्सर केला, द्वेष केला, निंदा केली तर ती भगवंताची निंदा, भगवंताचा मत्सर केल्याप्रमाणे। विठ्ठला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता या नात्याने देवाचा अल्पसा परिहार तो असा। भगवंताच्या असीम कृपेने, थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, परमपूज्य प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन विरक्त शिरोमणी परमपूज्य स्वामी बालानंदजी महाराज यांच्या 104व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण सोहळा, तसेच श्रीराम कथा आणि अन्नदान, एका थोर महापुरुषांचं स्मरण, पुण्य स्मरण या ठिकाणी साजरं होत आहे। परमपूज्य विरक्त होऊन गेलेले बालानंद महाराज, त्यांचं जीवन, त्यांचा फोटो आणि त्यांची मूर्ती पाहिल्यानंतर भागवतामध्ये ज्यांचं वर्णन आलेलं आहे किंवा भागवत ग्रंथाचे जे वक्तेच आहे सुखाचार्य भगवान,
वैराग्य कशा प्रकारचं? वैराग्यामध्ये सुखाचार्यांचं नाव घेतलं जातं की सुखाचार्यांसारखं वैराग्य कुणाचं नव्हतं, आणि त्या सुखाचार्यांचं स्मरण होतं. कारण सुखाचार्य सुद्धा शरीरावर वस्त्र धारण करत नव्हते. ज्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर जे वनामध्ये निघालेले आहेत, आणि त्यांचं वैराग्य किती होतं सुखाचार्यांचं. म्हणजे वनामधून जात असताना त्यांच्या पाठीमाग त्यांचे वडील असणारे, पिता असणारे व्यास, हे पुत्र म्हणून पाठीमाग जात होते. आणि रस्त्यामध्ये असणारी एक नदी, आणि त्या नदीवरती काही स्त्रिया स्नान करत होत्या. व्यासांना पाहिल्याबरोबर त्यांनी वस्त्र परिधान केली. व्यासांना आश्चर्य वाटलं, आणि व्यासांनी त्या महिलांना विचारलं, मला इथून माझा एक तरुण मुलगा गेला आता, त्याच्या शरीरावर वस्त्र सुद्धा नाहीत, नग्न अवस्थेमध्ये, त्याला पाहून तुम्हाला संकोच वाटला नाही, शर्म वाटली नाही? मी म्हातारा झालो म्हणले, उतार व्हायला लागलो, आणि माझी लाज, माझी शर्म तुम्हाला लज्जा वाटते? त्या स्त्रियांनी उत्तर दिलं, तुमचा पुत्र जरी तरुण असला पण त्याच्या मनामध्ये हा स्त्री आणि भेद, स्त्री पुरुष हा भेद त्याच्या मनामध्ये नाही. एवढं वैराग्य आहे. पुरुष काय असतो, स्त्री काय असते, हा भेदच ज्याच्या मनामध्ये नाही, त्याच्यामध्ये मनामध्ये विकार त्या ठिकाणी कुठून येणार? सुखाचार्यांसाठी सारखं वैराग्य म्हणजे स्वामी बालानंद महाराज. भागवतातलं दुसरं एक व्यक्तिमत्व आठवतं. भगवंताच्या 24 अवतारापैकी एक अवतार म्हणजे ऋषभदेवांचा अवतार. ऋषभदेवांचं जीवन तशाच प्रकारचं होतं. ऋषभदेवांनी 100 पुत्रांना त्या ठिकाणी जन्म दिला, आणि ज्यावेळेस त्यांच्यापैकी 100 पुत्रापैकी ज्येष्ठ पुत्र भरताला राज्य सोपवलं, आणि विरक्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी निघाले. शरीरावरती कसल्याही प्रकारचं वस्त्र नाही, जिथं जागा भेटल तिथं राहायचं, कोणी खायला दिले ते खायचं, आणि पुढे चालत राहायचं. जीवन व्यापन शेवटी तशा प्रकारे केलं ऋषभदेवांनी. म्हणून त्याच ऋषभदेवांना आदर्श मानून जैन संप्रदाय, जैन धर्म त्या ठिकाणी प्रारंभ झाला. जसं आपल्या संप्रदायामध्ये आपण संतांची परंपरा मानतो, तसं जैनामध्ये तीर्थांकरांची परंपरा आहे. आणि त्यामध्ये सर्वात पहिले तीर्थांकर जर कोणी म्हटले गेले असतील तर ते ऋषभदेव आहेत. म्हणून तुम्ही पाहिलं असेल जैन साधू, ज्यामध्ये 2 प्रकारचे साधू असतात, एक श्वेतांबर आणि एक दिगंबर. म्हणजे श्वेतांबर कुणाला म्हणावं? म्हणजे श्वेत म्हणजे पांढरा रंग, आणि अंबर म्हणजे वस्त्र, पांढरं वस्त्र ज्याच्या शरीरावर तो श्वेतांबर साधू. आणि दुसरा दिगंबर. दिग म्हणजे दिशा, आणि अंबर म्हणजे कपडा. दिशा ज्याचा कपडा, ज्याला दुसऱ्या कपड्याची गरज नाही, अशा प्रकारच्या विरक्त अवस्थेमध्ये विचरण करत होते ऋषभदेव. त्या ऋषभदेवांचं सुद्धा स्मरण होतं स्वामी बालानंदजी महाराजाकडे त्या ठिकाणी पाहिल्यानंतर. म्हणजे वस्त्राची गरज कुणाला आहे? म्हणजे ज्याचं चित्त, ज्याचं अंतःकरण शरीरामध्ये आहे, देहावर आहे, ज्याला देहाचं भान आहे, त्याच्याकरता लाज आहे, लज्जा आहे, शर्म आहे, संकोच आहे. ज्याला देहाचं भान नाही, जो देहाला विसरलेला आहे, मी आणि माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझेपणा जो विसरलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये काहीच त्या ठिकाणी महत्वाचं नाही की त्या शरीरामध्ये, शरीर कुठं बसलेलं आहे, शरीर काय करत आहे, शरीरावर वस्त्र आहेत की नाही, याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्हाला वस्त्राची गरज काय पडते? कारण आपण देहावर आहोत, देहाच्या वर अजून आपली परिस्थिती पोहोचलेली नाही, म्हणून आपल्याला वस्त्राची गरज आहे. परंतु संत, सुखाचार्यासारखे संत, ऋषभदेवासारखे संत, स्वामी बालानंद महाराज सारखे संत, जे देहाला सोडून त्या ठिकाणी देहावरती आहेत, परंतु परमानंदामध्ये, परमात्म्याच्या आनंदामध्ये, परब्रह्माच्या आनंदामध्ये एकरूप झाल्यामुळे शरीराशी काही देणं घेणं नाही. कुठं बसत अवघी आनंदाची सृष्टीधारी, अवघी आनंदाची सृष्टीधारी, अवघी आनंदाची सृष्टीधारी.
झाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली किंवा आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. आठव नाठव कधीपर्यंत आहे? जोपर्यंत या देहाला मी आणि माझेपणा जोपर्यंत आहेत आपण मानतो तोपर्यंत त्या ठिकाणी आठव नाठव आहे. परंतु आठव आणि नाठव याच्या पुढे पलीकडे पोहोचलेले संत असतात. म्हणून आठव नाठव गेले भावा भाव का झाला स्वयमेव पांडुरंग. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले संत म्हणजे स्वामी बालानंद महाराज आणि त्यांचं समाधीस्थळ या ठिकाणी आणि त्यांची पुण्यतिथी त्यांचं पुण्यस्मरण 100 वर्ष होऊन गे. 100 आणि 4 104 वर्ष त्यांच्या पुण्यस्मरणाला त्या ठिकाणी होत आहेत. आणि आजही तेवढीच नितांत श्रद्धा नुसत्या सातोना गाववाल्यांची नाही तर पंचकृषीमध्ये असणारी जेवढी गावं आहेत त्या ग्रामस्थांचं आराध्य स्थान म्हणजे त्या ठिकाणी हे संस्थान आहे बालानंद महाराजांचं संस्थान. एका साधूचं पुण्यस्मरण करणं म्हणजे साधूवरती कोणत्या एका प्रकारची दया म्हणा उपकार म्हणा असं नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. आपला जीव जरी साधूच्या चरणावर जरी आपण ठेवला आपण साधूच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. मग ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाहीत मग काहीच करायचं नाही का? म्हणजे फुल न फुलाची पाकळी या न्यायानं आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे पुण्यस्मरण केलं पाहिजे. त्यांचं पुण्यस्मरण केल्यानं आपण त्यांच्यावरती काही करतो किंवा त्यांची शुद्धी करतो नाही. ते तर पोहोचले आपल्या गंतव्य स्थानाला. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती राम म्हणता रामाची होईने पदी बैसोनी पदवी घे. ते आपल्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. त्यांचं पुण्यस्मरण करणं म्हणजे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं केलेल्या गेलेल्या साधना त्या साधनेच्या द्वारे आपण स्वतःला पवित्र करून घेणं स्वतःच जीवन शुद्ध करून घेणं हा उद्देश. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. म्हणजे संतांचं दर्शन झाल्यावर मनुष्य पुण्यवंत होतो आणि त्याचं पाप नष्ट होतो. तुका मने पापे जाती संतांची जपे. म्हणून संतांचं पुण्यस्मरण आपण करतो. त्यांच्या नामस्मरणाच्या द्वारे त्यांची सेवा केल्यानं आपण स्वतःला पवित्र करण्याकरता ही साधना करत आहोत. अन्नदान कायमचं या ठिकाणी अन्नदान असतं आणि काही नवस केला या ठिकाणी दरबारामध्ये स्वामी बालानंद महाराजांच्या दरबारामध्ये नवस पूर्ण होतो. अशा प्रकारचं हे स्थान समाधी स्थान त्या ठिकाणी आणि त्यांच्याच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. या संस्थांची सेवा पाहणारे हरिभक्त परायण रामेश्वर महाराज असतील, हरिभक्त परायण आमचे तुकाराम जिजा असतील, आदी करून गावातील मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी संस्थानला ऐश्वरी संस्थानला आली आणि त्यांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आली. आणि ही सेवा करण्याकरता खूप धावपळ करत यावं लागलं. कारण ज्यावेळेस ही सेवा घेतली कीर्तनाची लिहून घेतली त्यावेळेस कुंभमेळ्याला जाण्याचं नियोजन नव्हतं. पण पुन्हा विचार केला कुंभमेळा 12 वर्षातून एकदा येणार. 12 तारखेला निघालो, 13 तारखेला रात्री पोहोचलो, 14चा दिवसभर कुंभमेळ्यामध्ये आणि मकर संक्रांतीचं सकाळचं ते अमृत स्नान
तिथला संत भोजन भंडारा आणि तिथं एक दिवसाची भागवत कथा सुद्धा करावी लागली. योग लागला त्या कथेमध्ये, त्या कुंभमेळ्यामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला तर सकाळी 7:30ला बसणं आणि आज दुपारी या ठिकाणी येण्यात आलं. बऱ्याच ग्रामस्थांना वाटत होता, स्टेटस पाहिले म्हणजे महाराज तिकडं येतो म्हणतायत, परंतु येण्याचा काही भरोसा नाही. परंतु प्रथमच या ठिकाणी या सप्ताहामध्ये तसं कीर्तनासाठी आलेलो, एकादशीच्या कीर्तनासाठी, परंतु सप्ताहातील कीर्तनाची सेवा ही माझ्याकडं पहिल्या वेळेसच आलेली. आणि प्रथमे ग्रासे मक्षिका पात व्हायला नको म्हणून आपल्याला जायलाच पाहिजे. आणि भगवंताची कृपा अशी की ते रिझर्वेशन पण भेटत गेले आणि येण्याचा प्रयत्न केला आणि आलो आणि आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी उत्तम अशा प्रकारचे सर्व गुणजन मंडळी आहेत. आदरणीय जिजा आहेत, आमचे हरिभक्त परायण योगेश महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत. मला नावं सांगा गायक लोकांची. बंडू महाराज आहेत, चतुर्भुज महाराज आहेत, गोविंद महाराज आकाद आहेत, अंकुश महाराज आहेत, आदी करून सर्व गायनाचार्य मंडळी. आणि मृदंगावरती गणेश महाराज आहेत, आळंदीकर, त्यांचं गावच जवळच आहे साथोना. तसेच या ठिकाणी मौली महाराज शेळके दोघंही आपल्याला मृदंगाची साथ देण्याकरता उपस्थित आहेत. समोर बसलेले आमचे हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज आहेत. आणि आपण सर्व देवावर, संतावर, धर्मावर, स्वामी बालानंद महाराजावरती प्रेम करणारी, श्रद्धा करणारी, धर्मप्रेमी सज्जन, भक्तिमती माता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये सेवा करायची. विठ्ठला 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 सेवेकरता अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबरायांनी आपल्याला साधूचा त्या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे. तसं तुकोबरायांचा जर गाथा पाहिला तर तुकोबरायांनी आपल्याला साधूचा परिचय अनेक प्रकाराने करून दिलेला आहे. काही अभंगामध्ये तुकोबरायांनी साधूचा परिचय करून दिला चरित्राच्या माध्यमातून, काही अभंगाच्या माध्यमातून परिचय करून दिला गुण त्या ठिकाणी महिमेच्या माध्यमातून, आणि काही अभंगामध्ये लक्षणाच्या माध्यमातून साधूचा परिचय करून दिला. साधूचं चरित्र सांगितलं, साधूचा महिमा सांगितला आणि साधूची लक्षणं सांगितली. चरित्र म्हणजे ते कोण्या कुळामध्ये जन्माला आले, त्यांचं नाव काय, पत्नीचं नाव काय, मुलाबाळांचे नाव काय, गावाचं नाव काय, किंवा त्यांनी केलेलं सर्व जीवन त्याला चरित्र म्हणतात. कशा प्रकारे राहिले, कुठं भजन केलं, कशा प्रकारे त्यांना साक्षात्कार झाला, त्याला चरित्र म्हटलं जातं. म्हणजे आम्ही चरित्र साधूचं का बरं जाणून घ्यावं, आम्हाला काय फायदा आहे? कारण आपलं जीवन कशा प्रकारचं आहे शास्त्रामध्ये सांगितलं. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. प्रयोजनाशिवाय माणूस काही करायला तयार नसतो. कुणाला म्हटलं हे करा, म्हणजे आपल्याला काय भेटेल त्याच्याद्वारे. प्रत्येक गोष्ट आपण स्वार्थाने पाहतो. म्हणजे आम्ही का बरं साधूचं चरित्र ऐकावं, का साधूचा महिमा ऐकावा, का साधूची लक्षणं जाणून घ्यावी. म्हणजे चरित्र याकरता ऐकावं, आपल्या जीवनामध्ये येणारी जी सुख दुःख आहेत, होणारा मान अपमान, होणारे हानिलाभ, याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. कधी कधी तर एवढा भयंकर परिणाम होतो की माणसं आत्महत्या करायला लागतात. म्हणजे सहनच झालं नाही, अपमान गेले सोडून. म्हणजे आपल्या जीवनावरती होणारा हा परिणाम आणि याच्याद्वारे क्षुब्ध होणारं मन, त्या मनाला पुन्हा त्या ठिकाणी एक चांगली ऊर्जा देण्याचं काम कोण करत असेल तर ते संत चरित्र आहे. समजा आपला कोणी अपमान केला, कोणी आपल्याला खालीवर बोललो, शिवीगाळ केली, मारहाण केली, आपण त्यावेळेस तुकोबरायांचं चरित्र आठवावं. आपल्या डोळ्यासमोर जर तुकोबरायांचं चरित्र ठेवलं तर आपल्याला होणारं दुःख कमी व्हायला मदत होते. कशा प्रकारे? कोणी आपल्याला मारहाण केली, अपमान केला, तुकोबरायांचं ते चरित्र आठवायचं. तुकोबराय मंबाजी बुवांनी काठ्यानं मारहाण केली, रात्री कीर्तनाला उभा टाकले, सगळे श्रोते होते, भजनी होते, परंतु मंबाजी बुवा दिसत नाही. तुकोबरा भजनी मंडळाला म्हणले भजन चालू राहू द्या. म्हणले मी आलोच, आणि गेले. चला मंबाजी बुवा कीर्तनाला चला.
अंबाजीबाबांनी विचार केला, हा माणूस आहे तरी कसा? याला दिवसा आपण काठ्याला मारले आणि कीर्तनाला बोलवला. तुकोबरांचे पुढचे शब्द, तुकोबरा म्हणतात, हात काठी मारून मारून तुमचे हात दुखत असेल तर हात दाबून देतो, परंतु कीर्तनाला चला. मग आपण विचार करावा, ज्या तुकोबरांना आपण जगद्गुरु म्हणतो, ज्या तुकोबरांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो, ज्या तुकोबरांचा संपूर्ण देश सन्मान करतो, त्या तुकोबरांना लोकांनी सोडलं नाही. आणि आपण कोण? आपली लायकी काय तुकोबरांसमोर? अहो, तुकोबरांच्या पायाची धूळ सुद्धा होण्याची आपण लायकीचे नाही. मग आपल्याला एवढा अपमान का बरं वाटावा? लोकांनी तुकोबरांना नाही सोडलं, मग आपल्याला जर कोणी खालीवरी बोललं तर आपल्याला तेवढा क्रोध कशाला यावा? ही शिकवण कुठून भेटते? संतांच्या चरित्रातून भेटते. ज्ञानोबरांचं जीवन पहा. भिक्षा मागायला गेल्यानंतर भिक्षाच्या झोळीमध्ये काही शेण टाकायचे, काही माती टाकायचे, परंतु ज्ञानोबरांनी कधी वर नजर करून नाही पाहिजे. क्रोध कशा प्रकारचा शांत असावा, निराभिमानी जीवन कशा प्रकारचं असावं, दया कशा प्रकारची असावी, हे संतांकडून आपण शिकावं. नाथ महाराजांचं, प्रत्येक संतांचं चरित्र पहा. कधी संतांनी कुणाला त्या ठिकाणी शाप दिला किंवा कुणाला काही मारलं अशा प्रकारचं नाही. सहनशीलता ही संत चरित्रातून आपल्याला पाहायला भेटते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आवश्यक असणारी सहनशीलता, आणि ती सहनशीलता येण्याकरता आपल्या डोळ्यासमोर संत चरित्र असावं. दुसरं सांगितलं म्हणजे महिमा दोन प्रकारची, एक चमत्काराची महिमा आणि एक ज्ञानाची महिमा. चमत्काराची महिमा म्हणजे काय? आपण सर्वजण ज्ञानोबरायला मानतो. ज्ञानोबरायला मानणारे सर्वजण आहेत, असा एकही म्हणणार नाही की मी ज्ञानोबरायला मानत नाही, आपण त्याच्या विरुद्ध पार्टीत, कोणी म्हणणार नाही. परंतु ज्ञानोबरायला मानणाऱ्यापैकी दोन प्रकारचे वर्ग आहेत. एक, ज्ञानोबराय मोठे आहेत म्हणले कशावरून? म्हणजे ज्ञानोबरायांनी चमत्कार केले. काय चमत्कार केले? म्हणजे वेद बोलवले रेड्याच्या मुखातून, भिंत चालवली, पाठीवरती मांडे बांधले. हा एक मानणारा वर्ग आहे, म्हणून ज्ञानोबराय मोठे. म्हणजे चमत्काराला पाहून नमस्कार करणारा एक वर्ग, आणि दुसरा वर्ग आहे म्हणजे ज्ञानोबराय मोठे आहेत. का? म्हणजे ज्ञानोबरायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, अमृत अनुभव दिला, अभंग दिले, हरिपाठ दिला, म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी मोठे. संतांचं त्या ठिकाणी ज्ञान पाहून, संतांचं वैराग्य पाहून, संतांची साधना, संतांचं वैराग्य पाहून आकर्षित होणारा एक वर्ग आहे, आणि संतांचा चमत्कार पाहून आकर्षित होणारा एक वर्ग आहे. म्हणजे कोणता वर्ग कुणीकडे जातो? म्हणजे ज्याचा वरवरचा परमार्थ आहे तो चमत्काराकडे पाहून नमस्कार करत असतो. वरवरचा परमार्थ म्हणजे ज्याचा रुजलेला मुरलेला परमार्थ नाहीये, कामापुरता परमार्थ. काहीतरी काम पडलं, काहीतरी देवाकडे मागणं आहे, काहीतरी संकट आहे, तरच देवाचं भजन पूजन साधना करणारा, दर्शन करणार, त्याला म्हणावं स्वार्थी भक्त, त्याला म्हणावं मतलबी भक्त. असा चमत्काराकडे पाहून नमस्कार करत असतो. आणि एक वर्ग येतो ज्ञानाकडे लक्ष देतो, तपश्चर्येकडे लक्ष देतो, त्याला त्या ठिकाणी चमत्काराशी काही देणं घेणं नाही, ज्याचा परमार्थ मुरलेला आहे. म्हणजे संत त्यांचा चमत्कार पाहून संताकडे गेलं काय, आणि त्यांचं ज्ञान पाहून संताकडे गेलं काय, तरी लाभच आहे म्हटले. संताकडे तर जाणारच आहेत ना. संतांचा चमत्कार पाहून संताकडे जाणं अयोग्य नाही, योग्यच आहे. परंतु तो संत नुसता चमत्कारी असू नये, त्याच्याकडे ज्ञान सुद्धा असावं. विठ्ठला विठ्ठल, महिमा जाणून घ्यायला पाहिजे, आणि महिमा जाणून घेतल्याशिवाय आपण त्यांच्याकडे जाणार नाहीत. आणि आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करता संतांची गरज आहे, आणि संतांकडे जाण्याकरता संतांचा महिमा त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबराय तुम्हा आम्हाला संत सांगतात महिमेच्या माध्यमातून. तिसरं म्हणजे लक्षण, लक्षणाच्या माध्यमातून संत सांगितले. म्हणजे लक्षण सुद्धा दोन प्रकारचे, एक अंतरंग लक्षण आणि एक बाह्य लक्षण. म्हणजे बाह्य लक्षण कशाला म्हणावं? म्हणजे एखादा वारकरी संप्रदायातला साधू आहे, आपल्या मनामध्ये काय कल्पना असते? धोतर आहे, गुरु शर्ट आहे, डोक्यावरती टोपी किंवा फेटा आहे, उभा गंध लावलेला आहे, गळ्यामध्ये तुळशींच्या माळा आहेत. आपण म्हणतो कोणीतरी वारकरी साधू आहेत, वैष्णव आहेत. संन्यासी परंपरेतील कोणी साधू असेल
म्हणजे भगवे वस्त्र आहेत, गेरुवा वस्त्र धारण केलेले आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, त्रिपुंड धारण केलेला आहे. म्हणतो कोणीतरी संन्यासी बाबा आहेत, साधू आहेत. हा साधूचा परिचय आहे, परंतु हा परिचय कसा आहे? हा परिचय बाह्य परिचय. आणि संतांनी साधूंच्या बाह्य परिचयाला तेवढं महत्व दिलं नाही जेवढं अंतरंग लक्षणाला महत्व दिलं. म्हणजे का बरं? म्हणजे बाह्य लक्षण पाहून जर साधू ठरवण्याचा प्रयत्न केला, होऊ शकतो, धोका होऊ शकतो. जसं सीतेला, माता सीतेला धोका झाला. माता सीतेला वाटलं साधू आलाय, भिक्षा मागायला गेली आणि अपहरण झालं. विठाला विठाला म्हणून बाह्य लक्षणाला तेवढं महत्व नाही. तुकोबारांनी अनेक अभंगातून अनेक अंतरंग लक्षणं सांगितली. त्या अनेक अंतरंग लक्षणातील काही अंतरंग लक्षण तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितली. वैष्णवाचा धर्म विष्णुमाया जग, विष्णुमाया जग, वैष्णवाचा विष्णुमाय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. संतांचं अंतरंग लक्षण, वैष्णवांचं अंतरंग लक्षण तुकोबाराय सांगतात. वैष्णवांचं लक्षण, वैष्णवांचा धर्म काय? विष्णुमाय जग, म्हणजे संपूर्ण जग ज्यांना विष्णू रूपानं, देव रूपानं, ब्रह्म रूपानं अनुभवाला येतं त्यांना वैष्णव म्हणावं, त्यांना साधू म्हणावं, त्यांना संत म्हणावं. अमल हे जगत दिसणारं हे विष्णू रूपानं कसं दिसू शकतं? हे जगत जगत आहे, देव वेगळा, जगत वेगळे. जगत कुठं देव रूपानं अनुभवाला येत असतं का? आणि जर येत असेल तर ते आम्हाला सुद्धा, तुम्हाला सुद्धा यायला पाहिजे. कारण म्हणजे साधूचं शरीर आमचं शरीर सारखंच आहे. असं नाही की साधूला वेगळे डोळे आहेत,
साधून डोळे उघडले की साधूला घरदार परिवार हे रस्ते दुकान मकान माणसं काही दिसत नाही, देवच दिसायला लागतो. आमचे डोळे तसेच, त्यांचे डोळे तसेच. मग त्यांना हे जगत जगत रूपानं न दिसता देव रूपानं दिसतं. मग आपल्याला का दिसत नाही, आम्हाला का दिसत नाही, तुम्हाला मला का दिसत नाही? जर त्यांना दिसत असेल तर आम्हाला दिसायला पाहिजे, आणि आम्हाला दिसत नाही तर त्यांना दिसत नसेल, असा अर्थ लावू शकतो. मग फरक का दोघांच्या दृष्टीमध्ये? संतांची दृष्टी आणि तुम्हामांच्या दृष्टीमध्ये फरक का? आणि फरक कोणता फरक आहे? म्हणजे आपण या जगताकडं कार्यरूपानं पाहतो आणि संत या जगाकडे त्या ठिकाणी कारण रूपानं पाहतात. एक कारण आहे आणि एक कार्य आहे. कार्य कशाला म्हणावं आणि कारण कशाला म्हणावं सांगायची गरज नाही. ज्याच्यापासून उत्पन्न होतं त्याला म्हणतात कारण, जे उत्पन्न होतं त्याला म्हणतात कार्य. म्हणजे संपूर्ण जगत हे कार्य आहे आणि याचं कारण कोण आहे म्हणले? परमात्मा आहे. संपूर्ण जग ज्या परमात्म्यापासून बनलेलं आहे. वेदानं सुद्धा सांगितलं, येतो वा इमानी भूतानी जायन्ते तेन जातानि जीवन्ते. जयापासून हे सकळ जन विश्व निर्मित जेने हे विश्व निर्मिले. या जगाची उत्पत्ती भगवंताने केली, म्हणून या जगताच्या कारणाकडे त्या ठिकाणी संत पाहत असतात. जसं उदाहरण द्यायचं झालं, म्हणजे मातीपासून बनवलेले छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून, म्हणले सगळ्यात छोटं काय असतं? मकर संक्रांतीला जे उपयोगात आणलं बोळकं असतं ना, छोटं, सगळ्यात छोटं. त्याच्यानंतर थोडंसं मोठं गडगा असेल, थोडीशी मोठी घागर असेल, डेरा असेल, रांजण असेल, हे सगळे वेगवेगळ्या आकाराचे असतील, परंतु या सगळ्यामध्ये एक समान काय आहे? माती आहे. म्हणजे हातातली पाटली असेल, नाकातली नथ असेल, कानातले असतील, जे काही दागिने आहेत, गळ्यामध्ये वापरण्यात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिन्याचा आकार वेगवेगळा असेल. हातातले कंगन म्हणले की गोल, अंगठी म्हणले की छोट्या आकाराची, नाकातली नथ म्हणले की पतली, ती वेगळ्या आकाराची, गळ्यातले दागिने वेगवेगळ्या प्रकारचे, परंतु या सगळ्यामध्ये काय भरलंय? सोनं भरलेलं आहे. तसं संपूर्ण जगत म्हणजे अलंकारासारखं आहे, आणि या अलंकार रूपी जगतामध्ये परमात्मा भरलेला आहे. आपली दृष्टी अलंकाराकडे आहे आणि संतांची दृष्टी या जगताच्या कारणाकडे, म्हणजे सोन्याकडे. सोनं कोण आहे? म्हणजे भगवंत. म्हणजे या जगताचा कारण भगवंत आहे, म्हणून भगवंताकडे दृष्टी संतांची आहे, म्हणून त्यांना या जगतामध्ये देव दिसतो, कारण या जगतामध्ये त्या ठिकाणी देव आहेच. म्हणजे दुसरं एक कारण या जगाला देव म्हणण्याची किंवा देव पाहण्याचं कारण, वेदांत शास्त्रामध्ये एक दृष्टांत दिला जातो. म्हणजे हलकासा अंधकार आहे, पूर्ण अंधकार नाही आणि पूर्ण प्रकाश नाही. आणि दारामध्ये एखाद्याला एखादा दोरीचा तुकडा पडलेला दिसला, दोरीच्या तुकड्याला पाहिल्याबरोबर तो घाबरतो, ओरडायला लागतो, अरे साप निघाला, साप निघाला. सगळं घाबरण्याचं वातावरण होतं. अरे काठी आणा, बॅटरी आणा. दोघं तिघं काठ्या घेऊन आले, एक दगड घेऊन आला, मला सापाला मारायचं. आणि ज्यावेळेस एका जणांना बॅटरी टॉर्च लावली, लावल्याबरोबर अरे हा साप नाही तर दोरी आहे. दोरीला एवढं भ्यायलो आपण. ज्यावेळेस दोरी दोरी रूपानं कळाली, मग त्या दोरीला तुडून चालले. कोणी दोरीला भीत नव्हतं. जोपर्यंत दोरी दोरी रूपानं कळाली नाही तोपर्यंत भीती होती, परंतु दोरी दोरी रूपानं कळालं की भीती संपली, कारण कळालं की साप नव्हताच, साप भासला होता. तसं संपूर्ण हे जगत जो सर्पाकार
सर्पाकार भासिले जगडंबर. म्हणजे रज्जूवरती जसा सापाचा भास तसं हे संपूर्ण जगत भासमान आहे, भासलेलं आहे. म्हणजे कशावर भासलं? जसं साप भासला कशावर? दोरीवरती भासला. म्हणजे परमात्म्यावरती त्या ठिकाणी या जगाचा भास आहे. परमात्मा या जगाचं अधिष्ठान आहे. ज्याच्यावर भास होतो त्याला म्हणतात अधिष्ठान. जे भासल्या जातं त्याला म्हणतात अध्यस्त. आणि जे जसं नाही तशा प्रकारचं भासणं त्याला म्हणतात अध्यास. अधिष्ठान, अध्यस्त आणि अध्यास. दृष्टांतामध्ये, उदाहरणामध्ये दोरी अधिष्ठान आहे, भासलेला साप अध्यस्त आहे आणि दोरीवरती साप भासणं हा अध्यास आहे. तसं सिद्धांतामध्ये परमात्मा भगवंत या जगाचं त्या ठिकाणी अधिष्ठान आहे आणि या भगवंत रूपी अधिष्ठानावरती भासलेलं जगत त्या ठिकाणी अध्यस्त आहे आणि देवावरती या जगाचा झालेला भास यालाच त्या ठिकाणी अध्यास म्हटलेलं आहे. आपल्याला काय सिद्ध करायचंय? हे संपूर्ण जगत देव आहे, परमात्मा आहे, ही बुद्धी, हा विचार सिद्ध करायचा आहे. जो संतांचा विचार आहे, संतांचा निश्चय. वेदांत शास्त्रामध्ये एक नियम सांगितला, म्हणजे अध्यस्त जी वस्तू असते ती अधिष्ठान स्वरूप असते, अधिष्ठानाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी नसते. अधिष्ठान काय आहे? परमात्मा आहे. आणि अध्यस्त काय आहे? म्हणले हे जगत आहे. या जगताची वेगळी सत्ता नाही, अध्यस्ताची वेगळी सत्ता नसतेच. अध्यस्त नेहमी त्या ठिकाणी अधिष्ठान स्वरूप असतं, अधिष्ठानापेक्षा वेगळी सत्ता नाही. म्हणून हे जगत असणार, या जगताची वेगळी सत्ता नाही, ती सत्ता अधिष्ठान स्वरूप आहे. आणि अधिष्ठान काय आहे? अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून या जगताची वेगळी सत्ता कोणती नसून ती सत्ता एकच आहे, ती म्हणजे परब्रह्माची सत्ता, ती आहे भगवंताची सत्ता, ती आहे देवाची सत्ता आणि ती आहे विष्णूची सत्ता. म्हणून आमच्या संतांना हे जगत जगत रूपानं अनुभवाला न येता देव रूपानं अनुभवाला येतं. विठ्ठला विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये तुकोबाराय सांगतात वैष्णवांचा धर्म. वैष्णवांची लक्षणं कोणती? भेदाभेद भ्रम आणि अमंगळ. तीन गोष्टी, तीन शब्द आहेत आपल्याकडं. एक भेदाभेद आहे, एक भ्रम आहे आणि एक अमंगळ आहे. भेदाभेद या शब्दामध्ये दोन शब्द लपलेले आहेत, एक भेद आणि अभेद. भेदाभेद शब्द तयार झाला, व्याकरणाच्या दृष्टीनं दीर्घ संधी झाली आणि भेदाभेद शब्द तयार झाला. भ्रम कशाला म्हणावं? अगोदरच सांगून आलो, अध्यास. अध्यासालाच भ्रम म्हणतात. जे जसं नाही तशा प्रकारचं वाटणं त्याला म्हणतात भ्रम, त्याला म्हणतात अध्यास. आणि अमंगळ म्हणजे अपवित्र आहे, दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, त्याला अमंगळ म्हणावं. म्हणजे हा भेद आणि अभेद हे दोन्ही भ्रम आहेत आणि अमंगळ आहेत. म्हणजे आपल्याला एक एक पाहावं लागेल. भेद कशा प्रकारे भ्रम आहे, अमंगळ आहे, आणि अभेद कशा प्रकारचा भ्रम आहे आणि अमंगळ आहे. सर्वप्रथम हे जाणून घ्यावं लागेल, भेद म्हणजे काय आणि अभेद म्हणजे काय. सोपं करून सांगायचं झालं तर वेगळेपणा म्हणजे भेद आणि एकत्रितपणा म्हणजे अभेद. जसं उदाहरण द्यायचं झालं, तो त्या गल्लीचा, तो या गल्लीचा, तो त्या भावकीतला, तो त्या वाड्यातला, याला काय म्हणावं? भेद. आणि सगळे सातोनकर ग्रामस्थ आम्ही एक, याला म्हणावं अभेद. म्हणजे तो त्या गावचा, तो त्या गावचा, तो त्या गावचा, हा झाला भेद. आम्ही सगळे एका तालुक्याचे, हा झाला अभेद. अभेदाची दृष्टी आणि भेदाची दृष्टी सगळ्यामध्ये, सर्व जीवामध्ये विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सगळ्यामध्ये देव आहे, हा झाला अभेद. परंतु सगळ्यामध्ये वेगवेगळ्यापणा मानणं, तो वेगळा आहे, तो परका आहे, तो दूरचा आहे, तो जवळचा आहे, हा भेद आहे. आणि भेद त्या ठिकाणी भ्रम आहे. कशा प्रकारचा भ्रम आहे भेद? म्हणजे सगळ्यामध्ये देव आहे परंतु दिसायला वेगवेगळे दिसतात, भेदच दिसतो. उदाहरण दिल्या जातं, म्हणजे दुपारी आकाशामध्ये सूर्य आहे, खाली आपण 1000 रांजणं पाण्यानं भरून ठेवली
आणि त्या हजार रांजणाच्या पाण्यामध्ये सूर्याची हजार प्रतिबिंब दिसायला लागली। याचा अर्थ हजार सूर्य झाले का? सूर्य एकच आहे। तसं आपलं शरीर सुद्धा एक प्रकारचं रांजण आहे। आपल्या शरीर रूपी रांजणामध्ये अंतःकरण म्हणजे मन रूपी पाणी आहे आणि त्या मन रूपी अंतःकरण रूपी पाण्यामध्ये परमात्म्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा आहे। म्हणजे रांजण फुटला, पाणी वाहून गेलं, कुठं गेलं तो सूर्य? सूर्य एकच होता, तो सूर्याचे प्रतिबिंब होते हजार रांजणामध्ये। तसं तुम्ही आम्ही सुद्धा रांजण आहोत आणि आपल्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा आहे आणि तो जीवात्मा परमात्म्यापासून वेगळा नाही, फक्त उपाधीच्या द्वारे वेगळा वाढतोय। जसं तिथं रांजणाची उपाधी आली, पाण्याची उपाधी आली, म्हणून एका सूर्याचे हजार सूर्य वाटायला लागले, तसं तुम्हा आमाकडे असणारी उपाधी, रांजणाची उपाधी, अंतःकरणाची उपाधी, म्हणून आपण जीव वेगवेगळे वाटायला लागतो, तो वेगळा तो वेगळा तो वेगळा। परंतु मुळामध्ये जर पाहिलं, उपाधीचा जर त्याग केला, उपाधीचा त्याग केला म्हणजे हा रांजण फोडायचा का नाही? फक्त ही उपाधी, शरीर मी नाही, शरीर माझं नाही, इंद्रिय मी नाही, इंद्रिय माझे नाहीत, मनबुद्धी चित्तांकार मी नाही, माझे नाहीत, या दृढ निश्चयावर पोहोचलं, जीव जीव राहत नाही, जीव शिव स्वरूपाला प्राप्त होतो। आणि वेदानं सुद्धा सांगितलं, जीवो ब्रह्मैव न अपरा, जीव परब्रह्मापासून त्या ठिकाणी वेगळाच नाही आणि वेगळा वाटतो तो फक्त त्या ठिकाणी उपाधीच्या योगानं। म्हणून तुम्हा आम्हामध्ये जो वेगळेपणा दिसतो ना, आकारामध्ये म्हणा, परिवारामध्ये म्हणा, पैशामध्ये म्हणा, वेगवेगळ्या दृष्टीने भिन्नपणा दिसतो। कुणाचं घर छोटं आहे, कुणाचं मोठं आहे, कुणाचं शरीर जाड आहे, कुणाचं पातळ आहे, कुणाची उंची, कुणाची कमी उंची आहे, कोणी कुरूप आहे, कोणी सुंदर आहे, कोणी गोर आहे, कोणी काळ आहे, कोणी सावळ आहे, हा भेद आहे। परंतु याच्यामध्ये असणारा जो अभेद आहे की सगळ्यामध्ये परमात्मा आहे, हा अभेद पाहिला पाहिजे। आणि हा जो आपण वेगवेगळेपणा पाहतो, शरीराचा, घराचा, दाराचा, परिवाराचा, गावाचा, तालुक्याचा, गल्लीचा, हा भेद भ्रम आहे। कशामुळं? या उपाधीमुळं। आणि अमंगळ कसा आहे म्हणजे जोपर्यंत आपल्या मनामध्ये हा भेद आहे ना, तो असा, तो तसा, तो वेगळा, हा वेगळा, तोपर्यंत आपल्या पाठीमागचं जन्म मरण संपणार नाही। जन्म मरणार तेव्हाच संपणार की आपल्याला सगळ्यामध्ये देव दिसला पाहिजे। सर्वम खलविदम ब्रह्म, आणि तेच आपल्या संतांनी सांगितलं, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सर्व घटी पूर्ण एक नादे, 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 सर्व नंदेवा प्रमाण आत्महा निदान, सर्वा घटी पूर्ण, सर्वा घटी, घट म्हणजे गाडग, आपण सुद्धा गाडगेच एक प्रकारचे, सर्वामध्ये तो परमात्मा आहे। तरी पण आपण भेद पाहतो आणि हा भेद कसा आहे? भ्रम आहे। उपाधीच्या योगानं वेगवेगळेपणा वाटतो, वास्तविक पाहता अभेदच आहे। आणि अमंगळ याकरता आहे म्हणजे हा भेद जोपर्यंत समाप्त होत नाही, तो वेगळा तो वेगळा, हा भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जन्म मरण्याच्या फेऱ्यातून त्या ठिकाणी आपण बाहेर पडू शकत आहे, म्हणून तो अमंगळ आहे। अभेदाचे वेदांतामध्ये अनेक प्रकार सांगितले, भेदाचे प्रकार सांगितले, म्हणजे जीव ईश्वराचा भेद, जड जीवाचा भेद, जीव ईश्वर, जड जीवाचा भेद, जड ईश्वराचा भेद, अनेक भेद आहेत। आपल्याला एकच भेद पाहिला, पहिला भेद पाहिला, तो माणूस वेगळा, तो माणूस वेगळा, तो माणूस वेगळा, हा भेद। आणि दुसरा भेद म्हणजे ईश्वरामध्ये आणि जीवामध्ये असणारा भेद। अहो म्हणजे भेद आहे की हा भेद म्हणजे भेदच आहे। कशावर? म्हणजे जीव जीव आहे, परमात्मा परमात्मा आहे, जीव परमात्म्याची बरोबरी कशी करू शकेल? अहो त्या परमात्म्याचा एक अवतार कृष्ण अवतार, ज्यांनी आपल्या एका करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला। आणि गोवर्धन पर्वत म्हणजे काय? छोटासा पर्वत आहे का? एखाद्या गावा एवढा?
अहो त्याची परिक्रमा करायची झाली तर 22 किलोमीटरची परिक्रमा, एवढा विशाल आहे तो. एका करंगळीवरती धारण केला. आपण आपल्या करंगळीवरती काय धारण करू शकतो? काहीच करू शकत नाही. आपण आपल्या करंगळीवरती एखादी गागर, एखादा पाण्यानं भरलेला तांब्या नाहीये. मग आपली ताकद कुठं, देवाची ताकद कुठं? आणि म्हणजे जीव परमात्मा हे कसं असू शकतं? दुसरं ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं, परमात्मा सर्वज्ञ सर्वविद आहे. देवापासून काही लपलेलं नाही, देवाला काही अज्ञात नाही, सर्व ज्ञात आहे. म्हणून देवाला सर्वज्ञ सर्वविद म्हटलं जातं. आपलं ज्ञान जर पाहिलं तर आपण कसे आहेत? आपण अपूर्ण आहे. जीव अपूर्ण आहे. जीव सर्वज्ञ असू शकत नाही. म्हणजे आपलं ज्ञान कशा प्रकारचं आहे? एखाद्या विषयाचं ज्ञान प्राप्त करण्याकरता आपण अख्खं आयुष्य घालवलं तरी त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान होणं शक्यच नाही. एखाद्या विषयाचं, असे विषय अनेक आहेत जगामध्ये. एखादा डॉक्टर आहे आणि त्याला म्हणलं थोडंसं इंजिनिअरिंग म्हटलं सांगा ना थोडंसं. तुम्हाला आपला विषयच नाही, आपलं डॉक्टर की विषय. अहो म्हणले मग आमचे दात दुखायला लागले, दाताचं बघता का? नाही म्हणलं मी हाडाचा डॉक्टर आहे. डॉक्टर जरी झाला त्याला सगळं ज्ञान नाहीये. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, एखाद्या विषयाचं, एखाद्या दर्शनाचं, एखाद्या शास्त्राचं ज्ञान, किती वर्ष आयुष्य घातलं एखाद्या शास्त्र शिकण्याकरता, त्या शास्त्राचं संपूर्ण ज्ञान होईल का? म्हणजे नाही होत. शास्त्र फार गहन आहेत. म्हणून आपल्याकडं असणारं जे ज्ञान आहे, कोणाकडं कोणतंही ज्ञान असू द्या, त्या ज्ञानाचा माणसानं कधीही अहंकार करू नये. देवाकडे पाहावं. अहंकार झाला ना आपल्याला, देवाकडे पाहावं. देवाचं ज्ञान कुठं आणि आपलं ज्ञान कुठं? आपल्याकडं थोडस ज्ञान येतं आणि आपण त्याचा एवढा अहंकार करायला लागतो, एवढा अहंकार करायला लागतो. मला आठवतं आम्ही काशीमध्ये शिकायला असताना आम्हाला शिकवणारे गुरुजी न्यायशास्त्र शिकवायचे. प्रकांड विद्वान, एवढे विद्वान आज भारतामध्ये मोठमोठ्या विद्वानामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांना केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिला, एवढं मोठं विद्वान व्यक्तिमत्व काशीमध्ये राहायचे ते. आम्ही त्यांच्याकडे न्यायशास्त्र शिकायला जायचो. ग्रस्त होते परंतु अनेक संन्यासी त्यांच्याकडे शिकायला जायचे, एवढं मोठं विद्वान व्यक्तिमत्व होतं. आणि आम्ही कधी कधी म्हणायचो, आणि त्यांचं डोळे बंद करून शिकवायचे. त्यांना ग्रंथ पाहायची गरज नाही, ओळ वाचायची गरज नाही. आणि न्यायशास्त्र असं आहे, जसं जसं पुढं जाल तसं तसं त्या ठिकाणी कठीण होत जातं. सगळ्या 12 शास्त्रापैकी किंवा 6 शास्त्रापैकी सर्वात कठीण कोणतं शास्त्र असेल तर न्यायशास्त्र. आणि त्या न्यायशास्त्रात ते विद्वान होते. त्यांना कधी म्हणायचो, गुरुजी आपको तो न्याय शास्त्र का सब कुछ ज्ञान होगा, आपसे क्या अनछुपा होगा, सब कुछ आपको आता होगा, न्याय शास्त्र का कुछ आता नहीं ऐसी बात ही नहीं होगी. त्या गुरुजीमध्ये एवढी विनम्रता होती. आणि अशाकडून विनम्रता शिकायला भेटते. माणसामध्ये विनम्रता कशा प्रकारची असावी, निराभिमानी जीवन कशा प्रकारचं असावं. ते गुरुजी म्हणायचे, अरे ब्रह्मचारी, हमारे जीवन में न्याय शास्त्र का ज्ञान उतना ही ज्ञान है, म्हणजे समुद्र से एक अंजलि भर के जल निकाल लिया जाए हाथ में, म्हणजे समुद्रातून एक ओंजळभर पाणी घ्यावं, ओंजळभर पाणी तेवढंच ज्ञान आहे म्हणले माझ्यासारखं. न्यायशास्त्र म्हणजे समुद्रासारखं आहे. एवढा मोठा टॉपचा भारतातला विद्वान, त्याचीही त्या ठिकाणी मनामध्ये निराभिमानी जीवन. आणि आपल्याकडं थोडस ज्ञान आलं की आपण एवढा अहंकार धारण करतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाच्या दृष्टीमध्ये जर पाहिलं तर आपलं ज्ञानही थोडं आहे, ताकद थोडी आहे. म्हणून जीव आणि शिव वेगवेगळे आहेत, भेदच आहे. अहो मला भेद नाही, भेद उपाधीच्या द्वारे. उपाधी संपली की त्या ठिकाणी जीवामध्ये आणि देवामध्ये भेद नाही. उपाधीच्या योगानं हा भ्रम दिसून येतो. म्हणजे जीव कशाला म्हणावं? अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला त्या ठिकाणी जीव म्हटल्या जात आणि माया अवच्छिन्न चैतन्याला ईश्वर म्हटल्या जातं. चैतन्य दोन्हीकडे आहे. त्यांनी माया सोडायची, यानं अंतकरण सोडायचं. दोन्हीमध्ये चैतन्य उरतं. आणि चैतन्याचा त्याग केला, त्या उपाधीचा त्याग केला, दोन्ही मध्ये उरलेलं चैतन्य एकच आहे. जीव आणि शिव, जीव आणि परमात्मा, जीव आणि ईश्वर दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत. आणि यांच्यामध्ये असणारा भेद
हा भ्रम आहे आणि अमंगळ आहे. विठ्ठला विठ्ठला भेदा भेद भ्रम अमंगळ. सगळ्यामध्ये देव पाहणं हा अभेद आहे. सगळ्यामध्ये देव पहा. छोट्यातला छोटा जीव जरी असला त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे. मोठ्यातला मोठा जीव जरी असला त्याच्यामध्ये देव आहे. आणि कोणी जर भेद पाहत असेल तो भेद भ्रम आहे आणि अमंगळ आहे, अपवित्र आहे. परंतु दुसऱ्या क्षणी तुकोबराय का म्हणतात, अभेद सुद्धा भ्रम आहे आणि तो सुद्धा अमंगळ आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं सिद्ध काय करायचं? तुम्ही एवढा टास करून म्हणताय की भेद भ्रम आहे, अमंगळ आहे, अभेद चांगला आहे, आणि आता काय म्हणतात अभेद सुद्धा भ्रम आहे आणि अमंगळ आहे. भेदाभेद शब्दामध्ये एक भेद आहे, एक अभेद आहे. म्हणजे अभेद कोणता भ्रम आहे आणि कोणता अमंगळ आहे? अभेद म्हणजे सगळ्यामध्ये एकरूपता पाहणं अभेद आहे. म्हणजे मग अभेद खरा की भेद खरा? म्हणजे जिथं भेद पाहायला पाहिजे तिथं भेद, जिथं अभेद पाहायला पाहिजे तिथं अभेद. दोन्ही खरे आहेत आणि दोन्ही खोटे आहेत. फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदलता आला. अभेद आहे आणि हा अभेद आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे, तो संतांच्या जीवनामध्ये. म्हणजे मग इथं अभेद सुद्धा चांगला म्हणतात, अभेद सुद्धा त्या ठिकाणी भ्रम म्हणतात. म्हणजे कोणता अभेद? म्हणजे दोन विचार आहेत. एक दृष्टी आहे आणि एक आहे व्यवहार. दृष्टी दृष्टीच्या ठिकाणी आणि व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी. सगळ्यामध्ये देव पाहणं ही झाली दृष्टी आणि सगळ्यामध्ये देव म्हणून व्यवहार करणं. होऊ शकतं का सगळ्यासोबत देव म्हणून व्यवहार? व्यवहार हा वेगळा विषय आहे, दृष्टी वेगळा विषय. सगळ्यामध्ये देव पाहता येऊ शकतो, सगळ्यामध्ये देव आहे, परंतु सगळ्यांना देव म्हणून व्यवहार करता येत नाही. कारण आपल्या तुकोबरांनी सांगितलं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवणे. म्हणजे तुम्ही सगळ्यामध्ये देव पाहताना काय करा? जसं तुमच्या लेकराला मांडीवर घेऊन बसताना तसं कुठं घेऊन बसा म्हणले? सापाला आणि विंचवाला मांडीवर घेऊन बसा. कारण सापामध्ये सुद्धा देव आहे, विंचवामध्ये सुद्धा देव आहे. माणसामध्ये जसा देव आहे तसा साप विंचवामध्ये सुद्धा देव आहे. परंतु काय सांगितलं? वंदावे दुरून त्याच्यामध्ये देव आहे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. त्याला नारायण पाहता येतो, परंतु नारायण म्हणून व्यवहार करता येत नाही. जिथं व्यवहार करायचा तिथं भेदच करावा लागेल, तिथं भेदच पाहावा लागेल. तिथं अभेद केला तर जमणार नाही. समजा कीर्तन झालं, कीर्तन झाल्यावर घरी गेलात तुम्ही, कीर्तनामध्ये ऐकलं की सगळ्यामध्ये देव सारखा आहे. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानस मध्ये सांगितलं काय? हरी व्यापक सर्वत्र समान, समान आहे सगळ्यामध्ये. मग घरी गेल्यानंतर एखादा मातृभक्त आहे, आईची सेवा करणार आहे. गेल्यानंतर म्हणलं आई तुझी तब्येत बरी नाही, तुझे जरा पाय दाबून देतो. सेवा करायला लागला आईची सेवा. आणि सेवा करत असताना त्याची पत्नी सुद्धा होती कीर्तनाला. पत्नीनं सांगितलं महाराजांना काय सांगितलं ऐकलं का? लक्षात आहे का? म्हणजे हो सगळं कीर्तन ऐकलं. मग लक्षात आहे का? काय म्हणले हो काय सांगितलं, काय म्हणायचं तुला नेमकं? म्हणजे महाराजांनी सांगितलं सगळ्यामध्ये देव सारखा आहे. म्हणजे हो सांगितलं बरोबर आहे. माणूस आपल्या पुरतं कसं उचलून धरतो काही काही. तिने म्हटलं मग सगळ्यामध्ये देव सारखा आहे. जसा तुमच्या आईमध्ये देव आहे ना तसा देव माझ्यामध्ये सुद्धा आहे. आणि आईची सेवा झाल्यानंतर थोडीशी माझी पण सेवा करा, कारण आईमध्ये देव आहे, तो देव माझ्यामध्ये. मग भेदभाव का करता म्हणले तुम्ही? महाराजांनी सांगितले की भेदभाव करू नये, सगळ्यामध्ये देव पाहावा. देव पाहता सर्वांमध्ये येतो, परंतु देव म्हणून सर्वांसोबत सारखा व्यवहार करता येत नाही. कुणी म्हणेल महाराज हा दृष्टांत जरा कमी पडतो. म्हणले का? म्हणजे असतात काही ग्रस्त पत्नीची सुद्धा सेवा करणारे असतात, दृष्टांत कमी पडतो. म्हणजे त्याचा वरचा दृष्टांत घ्यायचा झाला. एखादा शिष्य गुरुदेवांनाच म्हटला, गुरुजी, गुरु महाराज तुमच्यामध्ये देव तेवढाच आहे, माझ्यामध्ये देव तेवढाच आहे. असं नाही की गुरुमध्ये असा मोठा देव, शिष्यामध्ये छोटा देव, असा नाही, सगळ्यामध्ये देव सारखा आहे. म्हणजे मग मीच तुमची सेवा का करावी? मी तुमच्या पाया का पडावं? आपण काय करू? म्हणजे बाऱ्याला 15 दिवस शुद्ध्यातले 15 दिवस माझे, मी तुमच्या पाया पडायचं, मी तुमची सेवा करायची. आणि वद्यातले 15 दिवस तुमची बारी, तुम्ही माझी सेवा करायची आणि तुम्ही माझं दर्शन घ्यायचं. कारण माझ्यामध्ये तोच देव आहे, देव तुमच्यामध्ये. जमेल का असं?
शिष्यामध्ये आणि गुरुमध्ये देव जरी सारखा असला पण देव म्हणून सर्वांसोबत सारखा व्यवहार करता येत नाही. व्यवहाराच्या ठिकाणी आणि दृष्टीच्या ठिकाणी दृष्टीमध्ये अभेद पाहावा आणि व्यवहारामध्ये भेदच पाहावा. विठाला विठा आणि जिथं भेद करायला पाहिजे तिथं भेदच करावा. तिथं जर अभेद करण्याचा प्रयत्न केला तर नुकसान होऊ शकतं. उदाहरण द्यायचं झालं आज अलीकडच्या काळातलं, लॉकडाऊनच्या अगोदर आपल्या केंद्र सरकारने एक कायदा आणलेला होता. ज्या कायद्याचं नाव होतं, काय नाव होतं, CAA नावाचा कायदा होता. नागरिकता संशोधन बिल नावाचा कायदा होता. त्या कायद्याचं प्रावधान काय होतं, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या 3 देशामध्ये असणारे हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, पारशी यांना भारतामध्ये नागरिकता दिल्या जाईल याकरता तो कायदा आणला. भारतामध्ये एवढा प्रखंड विरोध झाला. तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठे तीव्र आंदोलन झाले. का म्हणजे या केंद्र सरकारनं भेदभाव केला. काय भेदभाव केला म्हणले, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या 3 देशातल्या मुस्लिम सोडून सर्वांना नागरिकता दिली जाते. मुस्लिमाबरोबर भेदभाव आहे आणि केंद्र सरकारचा हा भेदभाव आम्ही सहन करणार नाही म्हणून विरोध झाला. दिल्लीमध्ये एवढा विरोध झाला, शाहीनबाग नावाचं ठिकाण त्या काळामध्ये तुमच्या लक्षात असेल. बरेच महिने ते आंदोलन चाललं. म्हणजे जोपर्यंत हा कायदा वापस घेणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाहीत म्हणले. शेवटी त्या कोरोनामुळे ते जबरदस्ती उठवावे लागले आंदोलनकारी, नाहीतर ते आंदोलन चालूच होतं. मग विचार करा, केंद्र सरकारनं जो कायदा केला CAA नावाचा कायदा, नागरिकता संशोधन बिल, त्याच्यामध्ये भेदभाव दिसतो. कारण शीख लोकांना नागरिकता दिली, ईसाईंना दिली, हिंदूंना दिली, बौद्धांना दिली, मुस्लिमच का टाळे, मुस्लिमाबरोबर हा भेदभाव आहे. मग भेदभाव योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे केंद्र सरकारनं जो भेदभाव केला तो योग्यच, म्हणजे अयोग्य नाही. म्हणजे कशा प्रकारे, म्हणजे 3 देश, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा अफगाणिस्तान असेल, या 3 देशामध्ये नागरिक जास्त कोण आहेत, मुस्लिम बहुल देश आहेत. या देशामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे आणि त्या देशामध्ये राहणारे मुस्लिम सोडून इतर धर्मीय, हिंदू, बौद्ध इत्यादी यांना त्रास होता, त्रस्त होते लोक. आता आपण पाहिलं बांगलादेशामध्ये काही महिन्यापूर्वी काय काय घटना घडल्या. कशा प्रकारे हिंदू मंदिरामध्ये उद्ध्वंस केला, हिंदू पुजाऱ्यांना मारलं, काहीला जेलमध्ये टाकलं, हिंदू धर्माच्या स्त्रिया, मुली रस्त्यावर आणल्या, त्यांचे बलात्कार केले, मारले लोक. असं बांगलादेशामध्येच नाही, अफगाणिस्तानमध्ये घटना घडल्या, पाकिस्तानमध्ये घटना घडल्या. मग तिथं जो प्रताडित हिंदू होता त्या हिंदूंना जागा देणं, शरण देणं कुणाचं काम आहे, म्हणजे आपलं काम आहे, भारत देशाचं काम आहे. कारण इतर तर सर्व मुस्लिम देश आहेत किंवा ईसाई देश आहेत. म्हणून त्या प्रताडित होणाऱ्या हिंदूंना आपल्या भारतामध्ये आश्रय देणं हे आपलं काम होतं आणि आपल्या देशानं ते केलं. म्हणजे प्रश्न तिथल्या तिथंच राहिला, मुस्लिमांना का नागरिकता दिली नाही. म्हणजे मुस्लिमांना तिथं काही अडचणच नाही, तिथं त्रासच नाही. त्रास कुणाला होता, त्रास हिंदूंना होता, मुस्लिमांना त्रासच नव्हता, म्हणून त्यांना नागरिकता देण्याची गरजच नव्हती. अहो, देशाच्या एवढ्या कडेकोट सीमा असताना कधी या शहरामध्ये कधी त्या शहरामध्ये बॉम्बस्फोट होतात आणि जर त्यांना नागरिकता दिली, न जाणे आतंकवादीच जर नागरिक रूपाने आले, इथं नागरिकता घेतली आणि इथं जर आता या शहरामध्ये त्या राज्यामध्ये होतं, मग होईल आज त्या गल्लीमध्ये बॉम्बस्फोट, उद्या त्या गल्लीमध्ये बॉम्बस्फोट. मग या बॉम्बस्फोटची जिम्मेदारी नेमकी घ्यायची कोणी? म्हणून मुस्लिमांना त्या ठिकाणी काही त्रास नव्हताच आणि त्रास नाहीच, म्हणून त्यांना इथं नागरिकता देण्याची गरज नव्हती. तिथं हिंदूंना त्रास होता. म्हणजे हिंदूंना त्रास कशावरून, म्हणजे ज्यावेळेस भारत पाकिस्तान 2 वेगवेगळे देश झाले आणि वेगवेगळे देश झाल्यानंतर तसं तर ज्या करता देश वेगवेगळे झाले होते तो हेतू सिद्ध झाला नाही. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, गांधीजी तुम्ही पाकिस्तान याकरता नवीन तयार केलाय, मुस्लिमाकरता केलाय ना, मग इकडचे सगळे मुस्लिम तिकडे पाठवा, तिकडचे सगळे हिंदू इकडे बोलवा. पण गांधीजीने ऐकलं नाही. गांधीजी बोले, जिसको जहां रहना है वहां रहो. उदारपणा दाखवला आणि तो उदारपणा आज भोवतोय आपल्याला. ज्या वेळेस पाकिस्तान आणि भारत वेगवेगळे झाले
70 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस या देशामध्ये मुस्लिम 7% होता आणि पाकिस्तानमध्ये हिंदू 7% होता. 7. आणि आज जर पाहिलं एवढ्या वर्षानंतर आज 7%वरचा रेकॉर्डला 21-22% आणि अनरेकॉर्ड तर 25% पर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्या देशामध्ये असणारा 7% हिंदू आज 1% किंवा 0% पर्यंत पोहोचलेला. मग कुठं गेला हिंदू समाज? तिथं 7%वरचा 21% पर्यंत का गेला नाही? कारण तुम्ही एक तर धर्मांतरित केलं, एक तर मारले किंवा देशाच्या बाहेर हाकलून दिले. मग या अन्याय होणाऱ्या, प्रताडित होणाऱ्या हिंदूंना स्थान देण्याचं काम भारतानं केलं. हे काम योग्यच केलेलं आहे. कधी कधी आपल्या देशावर सुद्धा काय आरोप केले जातात, म्हणजे या देशामध्ये मुस्लिमासोबत भेदभाव होतोय. या देशानं कधीच भेदभाव केला नाही. या देशाची शिकवण आहे, या सनातन धर्माची शिकवण आहे काय? विश्वची माझे घर म्हटलेलं आहे, सर्वे भवंतु सुखिनः म्हटलेलं. असं नाही म्हटलं हिंदू भवंतु सुखिनः, हिंदू संतु निरामया, असं नाही म्हटलं, सर्वे भवंतु सुखिनः. आमच्या सनातन धर्मानं कधी धर्माचा विचार केला नाही. सगळ्यामध्ये नारायण बघा म्हणून सांगितलं. म्हणून तुम्ही पाकिस्तानमध्ये असाल, बांगलादेशमध्ये असाल, अफगाणिस्तानमध्ये असाल, जगातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये असाल, आमचा धर्म सांगतो की तुम्ही सगळे नारायण आहेत. आम्हाला शिकवण दिली सगळ्यामध्ये नारायण पाहावा. तुम्ही सुद्धा नारायण आहात, तुम्हाला इथूनच नमस्कार. परंतु तुम्ही नारायण कसे आहेत? म्हणजे आमच्या तुकोबरांनी सांगितले तसे नारायण आहेत. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, म्हणजे तुम्ही सापासारखे, विंचवासारखे नारायण आहेत. तुम्हाला फक्त दुरून नमस्कार करण्याच्या योग्यतेचे, तुम्हाला जवळ घेण्याचे तुम्ही लायकीचे नाहीत. म्हणून केंद्र सरकारनं जो कायदा पास केला तो कायदा योग्यच होता. दिसायला जरी भेदभाव दिसत असेल पण तो भेद सुद्धा त्या ठिकाणी योग्यच आहे. तिथं जर अभेद करण्याचा प्रयत्न केला तर तो अमंगळ झाला असता. विठाला विठाला. सांगायचं तात्पर्य सगळ्यामध्ये नारायण पाहणं हा अभेद आहे. आणि सगळ्या बरोबर त्या ठिकाणी देव म्हणून व्यवहार करू शकत नाही, त्याला त्या ठिकाणी भेदच करावा लागतो. म्हणून तुकोबरांचं म्हणणं आहे भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि दुसऱ्या चरणामध्ये उपदेश सुद्धा केलेला आहे. आई काजी
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठोबा रुक्माई 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 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा हे भगवंताच्या भक्तांनो ऐका ऐकाजी तुम्ही भक्त भागवत भागवत भगवत अयमिती भागवत जो भगवंताचा भक्त आहे हे भक्तांनो ऐका आणि काय करा कराल ते हित सत्य करा सत्य हित करा म्हणजे सत्य हित कशाला म्हणावं आम्ही व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये हित म्हणतो आपल्या हिताच्या व्याख्या परिभाषा वेगळ्या आणि सत्यहित वेगळं आपण हित कशाला म्हणतो एखाद्याचं लग्न झालं तो म्हणतो आपलं हित झालं कल्याण झालं एखाद्याला नोकरी भेटली तो म्हणतो आपलं कल्याण झालं हित झालं एखाद्याला घर झालं तो म्हणतो कल्याण झालं एखाद्यानं जमीन घेतली तो म्हणतो आपलं हित झालं वेगवेगळ्या संसारातल्या प्राप्त होणाऱ्या वस्तू पदार्थ किंवा जे काही आपल्याला संसारामध्ये भेटलं ते भेटणं प्राप्त होणं म्हणजे आपण म्हणतो हित झालं कल्याण झालं परंतु संतांनी सांगितलं हे खरं हित नाहीये खऱ्या हिताची व्याख्या काय जे हित प्राप्त झाल्यावर संसारातलं पुन्हा दुसरं कोणतं हित प्राप्त व्हावं ही कामना तिथं शिल्लक राहत नाही त्याला म्हणावं खरं हित संसारामध्ये असं काय आहे जे भेटलं की सगळं भेटल्यासारखं आठवे गोपाळ आठवे तुका म्हणे नाशिवंत हे सकळ तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवे गोपाळ तेची हित आठवे गोपाळ तेची हित खरं हित आठवे गोपाळ भगवंताचं स्मरण करणं हित आणि बाकी सगळं जगत कसं म्हणले नाशवान आहे म्हणून जगातलं कोणतं हित प्राप्त एखाद्याला खूप सारं धन प्राप्त झालं तो सुखी का म्हणजे सगळे घरी शेती नोकरी आहे पैसा भरपूर आहे घर मोठं आहे म्हणजे काय दुःख आहे आम्हाला काय मुलबाळच नाही आम्हाला मुलबाळ भरपूर आहेत म्हणले परंतु घरच नाही घरामध्ये जागा नाही मुलबाळांना झोपायला कोणाकडे धन आहे कोणाकडे मुलं बाळ नाहीत कोणाला नोकरी नाही म्हणजे सगळे पैसा भरपूर आहे मुलं बाळ आहे घरदार म्हणजे एखादं पद नाही हो कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी हरे के दास कुणाला वाटतं पैसा पाहिजे कुणाला वाटतं मुलं बाळ पाहिजे कुणाला वाटतं पद पाहिजे कुणाला वाटतं प्रतिष्ठा पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी पाहिजेच असतं फक्त देवाचीच एक प्राप्ती अशी आहे ती प्राप्ती झाली की पुन्हा संसारामध्ये काही भेटावं प्राप्त करावं ही कामना शिल्लक राहत नाही भक्त प्रल्हादाचं उदाहरण भागवतामध्ये नरसिंह भगवंत प्रल्हादाला म्हणतात प्रल्हाद मी तुझ्यावर प्रसन्न काहीतरी माग प्रल्हाद म्हणतो देवा तुमचं दर्शन झालं आता काय मागावं तुम्हाला द्यायचं असेल तर असं वरदान द्या उरलेल्या आयुष्यामध्ये कधी मी कुणापुढे हात पसरावा कधी कुणाला काही मागावं अशी मला बुद्धीच होऊ देऊ नका का बुद्धी झाली अशी कारण भगवंताला पाहिलं सत्य हित झालं म्हणून तुकोबर म्हणत कराल ते हित
सत्य करा. परमार्थाची वाटचाल करत असताना जीवन कशा प्रकारे जगावं. कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणजे कोण्याही जीवाचा आपल्याकडून मत्सर होऊ नये, द्वेष निंदा घडू नये. मत्सर म्हणजे काय, माझ्यापेक्षा कुणाचं जर चांगलं झालं, आपल्या मनामध्ये काही वाईट वाटणं त्यालाच मत्सर म्हणतात. माझ्यापेक्षा तर चांगलं झालं कसं, म्हणून कधीच कुणाचा मत्सर करू नका, द्वेष करू नका, निंदा करू नका. याचे दोन नुकसान आहेत. पहिलं नुकसान, दुसऱ्याचा द्वेष मत्सर निंदा करणं म्हणजे त्याचं पाप धुणे. दुसऱ्याचा द्वेष मत्सर निंदा करणं म्हणजे काय, कपडे त्यानं घाण करायचे आणि धुवायचे. आपण संसारामध्ये करतो कसं नाहीये, परंतु परमार्थामध्ये करतो. बसलो आपण 4-4 तास, कधी कधी तो तसा तो तसा तो तसा तो तसा, त्यानं होणार काय, त्याची काय दुश्मनी तुमच्याशी निघणार आहे का. त्याच्याशी आपण काही करत नाही, उलट त्याचं नुकसान करत नाही, त्याचं हित करतो, नुकसान स्वतःच करून घेतो. म्हणून दुसऱ्याचा द्वेष मत्सर निंदा करणं म्हणजे त्याचं पाप धुणे. म्हणून कोणाचा द्वेष करू नका. दुसरं नुकसान, आपलं जे मन आहे ना, मस्तिष्क आहे ना, या मनामध्ये मस्तिष्कामध्ये जर हे वाईट विचार भरत राहिले, कोणते, तो असा आहे, तो भ्रष्टाचारी, तो व्यभिचारी, तो असा, अमुक तसा अमुक तसा, आणि सगळं कुठं सेव्ह केलं जातं मस्तिष्कामध्ये. जसं आपण मोबाईलमध्ये काढलेले फोटो, काढलेले व्हिडिओ सेव्ह होतात, त्या ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवलेले सेव्ह होतात, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती फाईल आपल्याला ओपन करावी लागते. इथं सुद्धा एक प्रकारची मेमोरी आहे, आणि ही मेमोरी एवढी सुपर आहे, त्याला फाईल ओपन करावी, आपोआप ओपन होते. समजा एखाद्या माणसाची तुमच्या मनामध्ये की हा माणूस खराब आहे, वाईट आहे, तो माणूस समोर आला, ती फाईल आपोआप ओपन होते. हा माणूस खराब, हा माणूस व्यभिचारी, हा माणूस भ्रष्टाचारी, हा माणूस असा. मग दुसऱ्याचे वाईट विचार जर आपल्या मनामध्ये ठेवले, आणि ज्या वेळेस त्या माणसाला पाहिलं, आपल्या मनामध्ये जर विकृती निर्माण होत असेल, वाईट विचार येत असतील, तर कशाला दुसऱ्याचे वाईट विचार ठेवायचे. म्हणून आपल्या मस्तिष्कामध्ये काही जर ठेवायचं असेल ना, चांगलं ठेवा. कुणाचं काही चांगलं असेल, चांगले गुण असतील ते ठेवा. कुणाचे वाईट गुण मनामध्ये ठेवू नका. आपण उलट करतो, कुणाचं कुणी काही चांगलं सांगत असेल ना, आपण म्हणतो पाहिल्याशिवाय काय भरोसा आहे. आपण चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहेत, आणि कुणाचं कोणी वाईट काही सांगत असेल ना, कान टवकारून ऐकतो, आणि जशाला तसं सेव करतो की हा माणूस खराब, हा माणूस असा, आणि सगळा कचरा भरला जातो डोक्यामध्ये. मग डोकं राहत नाही, डोकं होतं कचरा कुंडी. कचरा कुंडीला काय म्हणतात, उकंडा, उकिरडा. आणि उकिरड्या उकरी चांगले विचार येतात का. मग चांगले विचार यायचे असतील, चांगला परमार्थ करायचा असेल, परमार्थ दूरची गोष्ट, चांगला व्यवहार जरी करायचा असेल, तरी आपलं डोकं सुपीक लागतं. आणि सुपीक डोकं तेव्हाच राहतं त्याच्यामध्ये जर कचरा भरलेला नसेल. जर मोबाईल मध्ये आपण काही पण भरायला लागलो, ओव्हरलोड झालं, मोबाईल हँग पडतो, सगळं फॉर्मॅट मारावं लागतं. तसं या मस्तिष्कामध्ये, या मेमोरीमध्ये सुद्धा जर आपण असा कचरा भरत राहिलो, या कचऱ्यातून चांगलं काहीच येणार नाही, वाईटच विचार येणार. काही माणसाचं जीवन असतं, त्याच्या दृष्टीमध्ये कोणता महाराज चांगला नसतो, कोणता नेता चांगला नसतो, कोणता गायक चांगला नसतो, कोणता वादक चांगला नसतो. कुणाचंही नाव घेतलं की त्याच्याकडं त्याचे विक्स पॉइंट आहेत, त्याच्याविषयी काहीतरी अभद्र विचार आहेतच. त्याला तो स्वतःच फार मोठं शहाणपण समजतो. शहाणपण नाही, मूर्खपणा आहे तो, कारण तो स्वतःच्या बुद्धीचा नाश करून घेतो. एखादी चांगली स्पर्धा परीक्षा पास करायची असेल, चांगला अभ्यास करायचा असेल, त्याच्या करता लागणारी बुद्धी सूक्ष्म बुद्धी लागते, तीक्ष्ण बुद्धी लागते. आणि त्या तीक्ष्ण बुद्धीला जंग लागतो. जंग, लोखंडाला जसा जंग लागतो ना, गंज लागतो म्हणतात, तसं बुद्धीला जर गंज लागला ना, बुद्धीमध्ये मग चांगले विचार येत नाही, चांगला अभ्यास होत नाही, चांगला व्यवहार होत नाही, चांगला परमार्थ होत नाही. बुद्धी कशी पाहिजे, तीक्ष्ण पाहिजे. जसं तुम्हाला पेन्सिलनं काही लिहायचंय, काय करावं लागतं, शॉर्पनरनं त्या पेन्सिलला छिलावं लागतं, एकदम टोकदार बनवतो. त्यावेळी त्या पेन्सिल आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो. आणि ती पेन्सिल जर मुंडलेली असेल, तिला जर शॉर्पनरनं साफ केलेलं नसेल, चांगलं अक्षर लिहिता येत नाही. तसं आपली बुद्धी जर आपण अशाच प्रकारचे घाण विचार लोकांचे भरत राहिलो, तो तसा, तर आपल्या बुद्धीचं सुद्धा तेच होणार. म्हणून कुणाविषयी द्वेष करू नका, मत्सर करू नका, निंदा करू नका. कोण्याही जीवाचा
न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर जो परमात्मा आहे ना त्या परमात्म्याच्या पूजनाचं वरम आहे की कोण्या जीवाचा मत्सर घडू नये. कारण सगळ्या जीवामध्ये परमात्मा भरलेला आहे. कोणाचाही मत्सर, कोणाचाही द्वेष, कोणाची निंदा करणं म्हणजे त्या परमात्म्याचा मत्सर करणे, परमात्म्याचा द्वेष करणे, परमात्म्याची निंदा करणे. कशा प्रकारे ते शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव, सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तसं शरीर आहे, शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत. कोणत्याही अवयवाला होणार सुख किंवा दुःख त्याचा परिणाम जसा जीवावर होतो तसं कोणत्याही जीवाचा मत्सर केला, द्वेष केला, निंदा केली तर ती भगवंताची निंदा, भगवंताचा द्वेष, भगवंताचा मत्सर केल्याप्रमाणे. म्हणून तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. परमपूज्य प्रातस्मरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन विरक्त शिरोमणी स्वामी बालानंदजी महाराज यांच्या 104व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित असणारी आजची कीर्तनाची सेवा. थोडासा विलंब झाला 15 मिनिट. आणि सुंदर अशा प्रकारची गुणीजनांची साथ गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण सर्व सुज्ञ श्रोते मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सेवा घडलेली आहे. झालेली सेवा बालानंद महाराज यांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. सर्वांनी एकदा हात वर करून त्या ठिकाणी भजन करायचे.
हा आपापले हात वर करा आणि ज्ञानेश्वर माऊली भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली